श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्य देशकारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे गेट टुगेदर साठी। आणि गेल्या 2 आठवड्यापूर्वी गुरुवारचा सत्संग पेंडिंग राहिलेला होता आणि म्हणून आज अर्धा दिवस आणि उद्याचा 1 दिवस सोलापूरमध्ये असल्यामुळे तो दिलेला शब्द पूर्ण करावा यासाठी मला वाटतं संध्याकाळी आहे कार्यक्रम, पण संध्याकाळी नसल्यामुळे आज दुपारी कार्यक्रम। मी आत्ताच आरोळे आणि कोल्हापूरमधून पोचलो तर भरगच्च संख्या पाहून लक्ष्मीप्रिया विष्णुप्रिया दोन्ही आहेत ना? आणि विष्णुप्रिया आता एकच आहे लक्ष्मीप्रिया आणि आयजी आहे। तर सर्वांचं स्वागत आहे आणि सर्व भक्तांना शुभेच्छा। ज्यांच्या दीक्षा पंढरपूर धामामध्ये झाल्या आणि वृंदावन धामामध्ये सुद्धा झाल्या। हरी बोल। आणि अशी संधी किंवा असा सोहळा स्वर्गी सुद्धा नाही असं तुकाराम महाराज म्हणतो। जो सोहळा आपण पाहिला, जे भक्त वृंदावनात होते त्यांनी पाहिला आणि जे पंढरपूरमध्ये होते त्यांनी पाहिला किंवा जे ऑनलाईन होते त्यांनी सुद्धा पाहिला असेल आणि ज्याने पाहिलेला नसेल ते पाहू शकतात। तशा पद्धतीनं अमृत महोत्सव साजरा झाला आणि त्या अमृत महोत्सवाच्या वेळी आपल्या काही भक्तांच्या दीक्षा सुद्धा झाल्या मातांजींच्या आणि त्या माताजींनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ किंवा इस्कॉन गौडीय परंपरेमध्ये दासानुदास म्हणून सेवा करण्यासाठी त्या पुढे आल्या। सगळ्यांना वाटते की दीक्षा झाली म्हणजे सगळं झालं, पण दीक्षा झाली म्हणजे खरी सुरुवात झाली। त्या दिवशी आपण वचनबद्ध झालो किंवा आपण गुरूंच्या आदेशाचं पालन करणार हे आपण ठरवलं। जसं काही भक्त मला सांगत होते, प्रभूजी बरेच ब्राह्मण दीक्षित भक्त आहेत पण फक्त 17 ते 18 भक्त सेवेला येतात। कारण ब्राह्मण झालं म्हणजे आता आम्हाला सेवेची आवश्यकता नाही, पण ब्राह्मण दीक्षा ही दिली जाते अर्चा विग्रहांच्या सेवेसाठी आणि जो भक्त ब्राह्मण दीक्षा घेऊन अर्चा विग्रहांची सेवा करत नाही मग ती ब्राह्मण दीक्षा काही कामाचीच राहते। मग ती येणं केलं प्रकारे नसतो। ब्राह्मणासाठी पठन पाठन यजन याचन आत्मविग्रह सांगितलेलं। ब्राह्मणाने एक तर अर्चा विग्रहांची सेवा करणं, यज्ञ हवन करणं, यज्ञ हवन करून घेणं, अध्ययन करणं आणि अध्ययन करून घेणं आणि अध्ययन करणं आणि अध्ययन करून घेणं यामध्ये आहे प्रचार, जो ब्राह्मणांचं कर्तव्य आहे। ब्राह्मणच प्रचार करू शकतात कारण ब्राह्मणाने अध्ययन केलेलं असल्यामुळे। आणि जो व्यक्ती प्रचार करतो त्याने अध्ययन करून जर प्रचार केला तर मग तो व्यवस्थित श्रील प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये सर्वांना एकत्रित घेऊन जाऊ शकतो। आणि जे अध्ययन न करता किंवा सेवा न करता साधना न करता फक्त प्रचाराचं सोंग करतात, आपण पाहतो बाहेरच्या जगामध्ये मोठमोठे ऋषी, मोठमोठे संत, त्यांच्या संस्था काही काळांतरानंतर सगळ्यांना बंद पडतात। पण प्रभुपादांची संस्था दिवसेंदिवस वाढत चालली का? कारण यामध्ये करणं पण आहे आणि करून घेणं पण आहे, दोन्ही। जो जप करतो 16 माळा तो सांगू शकतो 16 माळा जप करा, जो कधी जपच करत नाही तो काय सांगणार आहे 16 माळा जप करा। तर आपण सर्वजण भाग्यशाली आहोत। प्रभुपादांनी आपल्याला घरपोच सेवा दिलेली। तशी 5 भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी भक्तीचे 5 अंग सांगितले। भक्तांचा संग, श्री विग्रह आराधना, त्यानंतर भागवत श्रवण, नाम संकीर्तन आणि मथुरावास।
तर आपण मथुरेमध्ये तर जाऊन वास करू शकत नाही, पण प्रभुपाद आणि प्रभुपादांच्या शिष्यांनी आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी तीर्थी कुर्वंती तीर्थाने ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी वृंदावन बनवलं. प्रभुपाद अमेरिकेला गेले, अमेरिकेत त्यांनी वृंदावन बनवलं. अमेरिकेमध्ये वेस्ट व्हर्जिनियामध्ये 2000 एकर जंगलामध्ये वृंदावन बनवलं आणि त्या ठिकाणी प्रभुपादांनी सप्त देवालय, राधा श्याम सुंदर, राधा वृंदावन चंद्र, गोशाळा आणि बाहेरील कोणताही व्यक्ती तिथे जाऊन काही मंदिर वगैरे बनवलं नाही, सगळं भक्तांनीच बनवलेलं. तसंच प्रभुपाद भारतात आले. भारतामध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी ही जी मंदिरं बनवली ही गोलोक किंवा वैकुंठापेक्षा अभिन्न, कारण साक्षात कृष्णाला त्यांनी तिथं स्थापित केलेलं. आणि ज्या ठिकाणी कृष्ण आहे, ज्या ठिकाणी तुलसी महाराणी वृंदादेवी आहे, ते वृंदावनाहून भिन्न. वृंदावन एक हृदयाची भावना आहे. ज्या ठिकाणी आपण असू, ज्या ठिकाणी गुरुनी दिलेल्या कार्यांचं, गुरुनी दिलेल्या आदेशांचं आपण पालन करतो, तेच वृंदावन. काय भक्तांना वाटते की आपण वृंदावनला जावं, यमुनेच्या काठावरती बसून भजन करावं, राधाकुंडमध्ये स्नान करावं, राधाकुंडच्या काठावरती बसून अखंड भजन करावं, पण तितकी आपली योग्यता नाही आहे अजून. आणि म्हणून रूप गोस्वामी किंवा आचार्यांनी सांगितलेलं आहे, प्रभुपादांनी आपल्याला जे दिलं तेच वृंदावन. आता कुकिंग करण्याची माताजींची सेवा असते, ती सेवा आपण करतो, पण ती सेवा आहे, अधिकार आहे श्रीमती राधाराणीचा. तर राधाराणीचा अधिकार आहे, राधाराणीच भगवंतांना कुकिंग करू शकते. पण गुरु आणि श्री प्रभुपादांनी आपल्यावरती कृपा केल्याने राधाराणीची कृपा झाली म्हणून आपण भगवंतांसाठी कुकिंग करू शकतो. जे भगवंतांसाठी माळा बनवतो, आपल्याला वाटते सर्वसाधारण कार्य आहे, पण प्रभुपादांनी जसं म्हणाले, प्रभुपादांनी जर विचारलं स्वामीजी या फुलांचं काय होणार, भविष्य काय फुलांचं, तर स्वामीजी म्हणाले ज्या झाडाची फुलं आहेत ते झाड पुढच्या जन्मी मनुष्य बनणार आणि भक्त बनणार. तर ते झाडांच्या फुलांची माळ बनवणं सुद्धा सर्व गोपींची सेवा आहे. कुसुम सरोवर मानस गंगा, राधा कुंड तट कुंज कुटी. राधा कुंडच्या काठावरती असलेलं जे कुसुम सरोवर आहे, तिथली कमळाची फुलं घेऊन गोपी सर्व माळा बनवत असतात भगवंतांसाठी. तीही सेवा भगवंत प्रभुपादांनी आपल्याला दिली. कुकिंग दिलं, भगवंतांना शृंगार करण्यासाठी दिला. शृंगार करण्याची सेवा यशोदेचा आहे, यशोदेचा अधिकार आहे, तो सुद्धा प्रभुपादांनी आपल्याला दिला. जे जे कार्य गोलोक धामामध्ये होतं ते सर्व कार्य प्रभुपादांनी आपल्याला दिलेलं. आपण रथयात्रा, आपल्याला वाटत नाही की रथयात्रा आहे, आनंदोत्सव आहे, पण त्याचा मूळ अर्थ जो आहे, वृंदावनवासी भगवंतांना ओढून वृंदावनला घेऊन चाललेल्या द्वारकेतून, तो अधिकार प्रभुपादांनी आपल्याला दिला. डायरेक्ट गोलोकच प्रभुपादांनी आपल्याला आणून दिलं. आणि त्या संस्थेमध्ये आपण दासानुदास म्हणून सेवा करण्यासाठी पुढे आलो, म्हणजे किती आपला भाग्य. आणि क्वचित लोकांचं सिलेक्शन झालेलं. कित्येक लोक येतात मंदिरात, दर्शन घेतात, कित्येक लोक मंदिराच्या संपर्कात येतात, फक्त जन्माष्टमीला येतात, पण क्वचित लोक भगवंतांच्या संपर्कात आल्यानंतर भगवंतांच्या भक्तांच्या अधीन राहून सेवा करण्याचा प्रयत्न करतात. आणि जे अधीन झाल्यानंतर ते गुरूंना प्राप्त करतात. शरणागती, भगवंतांना प्राप्त करण्यासाठी शरणागती फार आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण शरणागत होतो, भक्तांच्या शरणागत होतो, त्यावेळी गुरूंची कृपा होते. आणि जेव्हा गुरूंची कृपा होते त्यावेळी भगवंतांची कृपा होते. त्यामुळे भक्तांचा संघ आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. सगळ्यात अमूल्य गोष्ट जर कोणती असेल आपल्या जीवनात तर तो भक्तांचा संघ आहे. तर सहजासहजी आपल्याला कळत नाही, पण पाश्चिमात्य देशामध्ये जर आपण पाहिलं, युरोप, अमेरिका सारख्या ठिकाणी भक्तांचा संघ घ्यायसाठी ते लालायित असतात. कारण का, वर्षभर संघ भेटतच नाही. कारण भक्त इतक्या दूर दूर राहणार किंवा इतक्या वेगवेगळ्या त्यांच्या सेवा, वेगवेगळे कार्य, जॉब असल्यामुळे कोणताही सत्संग असला की ते लगेच सत्संगासाठी आतुरलेले असतात, संन्यासींचं दर्शन घेण्यासाठी. आता कित्येक जण आपण पाहिलं विदेशातून आलेले भक्त होते,
त्यांना हिंदी कळत नव्हतं, मग ते रशियन असो युरोपियन असो, खरं सगळे ध्यानपूर्वक ऐकायचे. का? कारण ते आतुरलेले, जसा चातक पक्षी पावसाच्या पहिल्या पाण्यासाठी आतुरलेला असतो. तो कुठं पाणी पित नाही. चातक पक्षी फक्त पावसाचं पाणी डायरेक्ट पितो, जमिनीवर कधी पित नाही. त्याच पद्धतीने जे भक्त आतुरलेले आहेत, भक्तांच्या सेवेसाठी, गुरूंचा संग प्राप्त करण्यासाठी तासन तास बसून ऐकतात. त्यांना विचारलं, म्हणजे तुम्हाला कळत नाही काय नाही, तर काय ऐकता तुम्ही? बंद करा सगळं, किंवा झूम बंद करा, झूम मधून लॉग आउट करा, किंवा प्रवचनातून बाहेर जा. ते म्हणजे नाही, काही जरी कळत नसलं तरी गुरु आणि भक्तांच्या मुखातून कृष्ण, राम, हरी हे जरी कळालं तरी आमचं जीवन यशस्वी. त्यामुळे आपल्याला भक्तांचा संग इतक्या सोप्या पद्धतीने भेटतो, त्यामुळे आपल्याला त्याची किंमत कधी कधी राहत नाही. पण आपण भक्तांच्या संगतीत असल्यानंतरच आपण सगळ्यात सुरक्षित आहोत आणि भक्तांच्या संगतीत राहिलो तरच आपल्याला गुरूंची कृपा प्राप्त होईल. आता गुरुंनी तर आदेश दिले, एक जनरल आदेश आहे सगळ्यांसाठी, 16 माळा जप करा, 4 नियमांचं पालन करा, हे जनरल आदेश झाले. पण काही भक्तांना विशिष्ट आदेश सुद्धा प्राप्त होतो. मंदिराचं बांधकाम, प्रचाराची सेवा, समर कॅम्पची सेवा, कलेक्शनची सेवा, भागवत कथा करण्याची सेवा, असे पर्सनल आदेश पण आहेत. व जनरल आदेश सुद्धा दिले, 16 माळा जप करा, 4 नियमांचं पालन करा. मग ते कशा पद्धतीने करावे हे समजण्यासाठी शिक्षा गुरूंची आवश्यकता आहे, भक्तांची आवश्यकता आहे. गुरुंनी तर आदेश दिले, 16 माळा जप करा. लोक कसाही जप करतात. मी कालच एका ठिकाणी नवीन सत्संगामध्ये कोल्हापूर जवळ त्यांना सांगितलं जप करण्यासाठी. पहिली प्रत्येकानं माळ दिली, सगळ्यांना जप करा, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे. चालून त्यांचं त्यांना सगळं थांबा असं नाही, एक म्हणीवरती एक मंत्र. तर हे सांगणारच कोण आहे? हे भक्तच. प्रणाम कसा करावा, कुणाला करावा, कोणत्या पद्धतीत करावा, कधी प्रणाम करू नये, स्नान करते वेळी, प्रसाद घेते वेळी कधी प्रणाम करू नये, कोण सांगणार? हे सगळे आपले शिक्षा गुरु किंवा आपापसामध्ये असणारे जे वरिष्ठ भक्त आहेत तेच आपल्याला सांगतात. कधी प्रणाम करावा, कधी करू नये, काय खावं, काय खाऊ नये, कशा पद्धतीनं भोग लावावा, कित्येक आपले प्रश्न असतात. आपण कधीही डायरेक्ट गुरूंसमोर प्रश्न विचारू शकतो, पण त्यांची अनुपस्थिती असते किंवा आपल्याला लाज वाटते किंवा आपण घाबरून विचारत नाही प्रश्न. मग ते सगळे गृहस्थ आश्रमामध्ये असो किंवा ब्रह्मचारी आश्रमामध्ये असो, प्रत्येक आपल्या जीवनात येणारे जे प्रश्न आहेत त्याचं कोण सांगणार? दररोज आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. फक्त असं नाही की वर्षातून एकदा व्यासपूजा अटेंड केली आणि दीक्षा झाली म्हणजे झालं तसं. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला भक्तांची आवश्यकता आहे. आणि त्यासाठीच हे जे सत्संग आहे, मग त्याला आपण भक्तिवृक्ष म्हणा किंवा नामट म्हणा, काउन्सिलिंग मीटिंग म्हणा किंवा सत्संग म्हणा किंवा लेडीज सत्संग म्हणा, IGF म्हणा, कोणताही असो, आपल्याला प्रत्येक वेळोवेळी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे की नाही आवश्यकता? सर्वसाधारण एका शाळेत गेल्यानंतर 1-2 पुस्तकं वाचण्यासाठी सुद्धा गुरूंची आवश्यकता आहे. ते पुस्तकं काहीच कळत नाही. जुलै महिन्यात बघा आपण शाळेत गेलं, जुलै महिन्यात काहीच कळत नाही. जून जुलैमध्ये शाळा चालू होते त्यावेळी ते काय लिहिलेलं आहे काहीच कळत नाही. पण जेव्हा आपण गुरुजींकडून ऐकतो, ते शिकवतात A² म्हणजे काय, B² म्हणजे काय, तेव्हा हळूहळू कळू लागते ते काय. आणि सरतील शेवटी एप्रिल मार्चच्या परीक्षेपर्यंत त्या पुस्तकात काय आहे ते कळून येते. आता वर्गात तर सगळेच असतात, 40-60 विद्यार्थी, पण काही लोक, काही विद्यार्थी गुरुजींनी सांगितलेलं ऐकून ध्यानपूर्वक ऐकतात, अभ्यास करतात, ते पास होतात. काही ऐकत नाही, टाइमपास करतात, ते कधी पास होत नाही. जो टाइमपास करतो तो कधी पास होत नाही. टाइमपास तो कायम फेल होतो. पण विद्यार्थी तेच आहेत, शिक्षक पण तेच आहेत, ब्लॅक बोर्ड पण तेच आहे, पुस्तकं पण तेच आहेत. पण का? ते ऐकत नाहीत म्हणून. त्यांना वाटतं आम्हाला सगळं माहिती आहे. कधी कधी अशी परिस्थिती येते की गणितचा पेपर असला की इंग्लिशची कॉपी घेऊन जातात मुलं, ते पण माहित नसते कुठला पेपर आहे. तसं आध्यात्मिक जीवनात पण होतं. भगवद्गीता भक्तिशास्त्रीच्या परीक्षेच्या वेळी काही भक्त बघितलं,
भगवद्गीतेची परीक्षा असते ईश्वर निषेध पुस्तक दिलं का? कारण चिंतन किंवा ध्यान नसल्यामुळे. तर आपण भक्तांच्या संगतीमध्ये जेव्हा राहतो आणि भक्तांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतो, आपलं रक्षण हे निश्चित आहे. आणि त्यासाठीच आपल्याला भक्तांची आवश्यकता आहे. जे गुरुंनी दिलेल्या आदेशाचं पालन कसं करावं हे आपल्याला आपले शिक्षा गुरु, काउन्सिलर किंवा वरिष्ठ भक्त आपल्याला मार्गदर्शन करतो. भगवंत प्रत्येक वेळी येऊन अर्जुनाला जशी गीता सांगितली तशी गीता आपण तितके सौभाग्यशाली नाहीये की भगवंत आपल्या डोळ्यासमोर प्रकट होते. तर भगवंत कोणामार्फत काय आपल्याला आदेश देतील ते सांगता येते. मग ती एवं परंपरा प्राप्तम इमं राजश्रयो विदुः. भगवंत त्या गुरु शिष्य परंपरेच्या मार्गातून किंवा गुरु शिष्य परंपरेतून आपल्याला मार्गदर्शन करते. आता जे गुरुजींनी किंवा गुरु महाराजांनी सांगितलेलं मी सांगितलेलं आपण अशी परंपरा चालत जाते. आता गुरु महाराज आपल्या मनाने सांगत, त्यांना जे श्रील प्रभुपादांनी शिकवलं, श्रील प्रभुपादांनी जे सिद्धांत दाखवले त्याच सिद्धांतावरती ते चालतं. प्रभुपादाने आपलं काही चालू केलं का नाही? त्याने भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी जे दिलं तेच ज्ञान. आणि अशी जर परंपरा पाहत गेलो आपण तर चैतन्य महाप्रभू, ईश्वरपुरी, माधवेंद्रपुरी, मशड गोस्वामी अशी सगळ्यांची अशी लिस्ट आहे. आणि सरतेज शेवटी जर आपण पाहिलं ब्रह्माजी आणि भगवंत, तर भगवंतांच्या या परंपरेतून आलेलं ज्ञान ही दीक्षा म्हणजे सर्वसाधारण असं एक कार्य तर झालं, एक यज्ञ झाला, माळ दिली, पण आपला गौडीय ब्रह्मबंध गौडीय संप्रदायामध्ये आपला संबंध प्रस्थापित झाला. जर उदाहरण म्हटलं, हे लाईट आहे, ट्यूबलाईट आहे किंवा एलईडी आहे, फोकस आहेत वेगळे, हे आपण घरात लावलो, पण जोपर्यंत पॉवर हाऊस मधून त्याला कनेक्शन भेटत नाही तोपर्यंत ते भेटणार आहेत का? नाही. ते पॉवर हाऊस आहे भगवंत आणि लाईट आहे आपण, आणि जे जोडणारी विद्युत शक्ती आहे ते म्हणजे गुरु आहे. गुरु भगवंतांची जी शक्ती आहे ती शक्ती आपल्यापर्यंत पोहोचवतो. बघा आपण म्हणतो मंत्र, प्रणाम मंत्र वगैरे, कधी कधी आपण त्याच्यावर लक्ष देत नाही. हे कृष्ण करुणा सिंधू वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधू हे वच. जे करुणेचे सागर आहेत हे कृष्ण करुणा सिंधू, सिंधू म्हणजे समुद्र, त्या करुणेच्या समुद्रामधून आपल्याला कृपा वाटणारे कोण आहे? वैष्णव आहे. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधू हे वच. तिथून आपल्याला ती कृष्णांच्या चरणाची जी कृपा आहे ती संत सागर आहे कृपेचा, तिथून आपल्याला आणून देणारे वैष्णव. त्यामुळे आपण जर म्हटलं डायरेक्टली भगवंतांचा भक्त आहे तर कधी आपण भगवंतांचा भक्त बनू शकत नाही. आपण भक्तांच्या दासांचा दास बनतो तेव्हाच आपण खरे भक्त बनतो. दासोस्मी. भक्ती सिद्धांत सरोज ठाकूरांना प्रणाम केल्यानंतर ते कधी आशीर्वाद देत नव्हते, ते हात जोडायचे आणि म्हणायचे दासोस्मी, मी दास आहे. प्रभुपाद ज्यावेळी अमेरिकेत होते आणि अमेरिकेत असताना प्रभुपादांचे काही शिष्य एकत्रित बसलेले होते, त्यावेळी प्रभुपादांनी प्रभुपाद म्हणाले त्यांना, मी धन्य आहे, तुम्ही जे अमेरिकन आणि युरोपियन जे शिष्य माझे झालात, तुम्ही अक्षरशः माझे शिष्य नाही, माझ्या गुरु महाराजांनी या कृष्ण भावनामृत आंदोलनात मदत करण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आणि तुम्ही मला मदत करता, त्यासाठी फार फार धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. खूप प्रभुपाद रडून आपल्या करतो. आता तेच वाक्य महाराजांनी जपाटॉक आणि व्यासपतीच्या वेळी सांगितलं, मी तुमचा पिता आहे आणि तुम्हाला सर्वांना प्रभुपादांनी पाठवलेला आहे मला या संस्थेमध्ये मदत करण्यासाठी किंवा प्रचाराची सेवा घेण्यासाठी. ऐकलं आपण तेच वाक्य, प्रत्येकाचं तेच वाक्य, हीच खरी परंपरा. आपलं श्रेय त्याच्यामध्ये कोणी घेत नाही. भक्ती सिद्धांत सरोज ठाकूरांनी सुद्धा तेच सांगितलं, प्रभुपादांनी सुद्धा तेच सांगितलं आणि प्रभुपादांचे प्रत्येक शिष्य देखील तेच कार्य करत आहे. आणि म्हणून हा जो संप्रदाय आहे ब्रह्मबंध गौडीय संप्रदाय, जो 4 संप्रदायापैकी एक अधिकृत संप्रदाय, आणि त्या संप्रदायामध्ये आपण वचन घेतलेलं आहे की मरेपर्यंत. आपण मंत्र ऐकला, कुणाकुणाची दीक्षा झाली यावेळी?
10 जण होते असं ऐकलं, 10 जण आहे. आपण ऐकलं अहम जीवन पर्यंतम शब्द ऐकला, संकल्प करते वेळी. तर त्यावेळी सांगितलं अहम जीवन पर्यंतम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत, जोपर्यंत हे माझं जीवन आहे तोपर्यंत अहम जीवन पर्यंतम अभक्ष भक्षणम न करिष्यामी. म्हणजे अभक्ष भक्षण ते करणार नाही, व्यभिचार करणार नाही, मांसाहार करणार नाही किंवा जुगार खेळणार नाही. या गोष्टी ज्या आहेत शेवटच्या श्वासापर्यंत. आणि कमीत कमी न्यूनतम म्हणजे कमीत कमी षोडशक जपम 16 माळा मी हरे कृष्ण महामंत्राचा जप करेन कमीत कमी. आणि तथा इस्कॉन संस्थेमध्ये दास दासानुदास म्हणून मी सेवा करेन आणि कधीही संस्था सोडणार नाही. इस्कॉन संस्थायाम कदापि च न, मी कधीही संस्था सोडणार नाही. आपण संकल्प केलेला आहे, मग पंढरपूरमध्ये असो किंवा काही भक्तांनी वृंदावनमध्ये संकल्प केलेला असो. तर हे संपूर्ण जीवन आपल्याला जर हे सगळे नियम, या सगळ्या गोष्टी पालन करायचे असतील तर त्यासाठी भक्तांचा आशीर्वाद आणि भक्तांचा संग असणं आवश्यक आहे. जसं प्रभुपाद उदाहरण दिले, एक काठी घेतली आणि ती काठी प्रभुपादांनी तोडली. असा एकदम सोप्या याच्यात तुटून गेली ती काठी, सरळ तुटली, त्याला काही जास्त खर्च लागले नाही. पण सगळ्या काठ्या एकत्रित घेऊन एक बंडल तयार केला, तोडण्याचा प्रयत्न केला, तुटू शकले नाही. आणि त्यालाच म्हटलंय संघात शक्ती कलयुगे, कलियुगामध्ये संगतीमध्ये शक्ती आहे. आपण जर एकत्रित राहिलो तर एकत्रित भक्ती करू शकतो. जर आपल्याला वाटलं आता माझी दीक्षा झाली, मला आता माताजींची आवश्यकता नाही, मला मंदिरची आवश्यकता नाही, मला कुणाची आवश्यकता नाही, संपलं, पतन झालं, त्या क्षणी पतन. मायेचा पहिला आघात, डिवाइड अँड रूल एक चालायचा अगोदर आपल्या ब्रिटिशांच्या काळी. ब्रिटिशांनी काय केलं, डिवाइड अँड रूल. पहिला डिवाइड केलं, लोकांना वेगळं केलं आणि नंतर त्यांच्यावरती राज्य केलं. आणि तो मायेचा एक बाण आहे. माया काय करते, डिवाइड करते, भक्तांना पहिलं वेगळं करते. अरे तू बाहेर जायचो, या संसर्गामध्ये लक्ष्मीप्रियामध्ये काय गरज नाही, तू बाहेर पड, हे तर सगळे असे सैतानिक असतात, हे सगळे अपराध बघ, तू इतका पंडित आहे, तुला इतकं ज्ञान आहे, तुला प्रवचन द्यायला दिलं नाही, तू इतकी वरिष्ठ आहे, इतकी वर्ष झाली, चल तू बाहेर पड. बाहेर पडणं म्हणजेच मायेचा पहिला आघात आहे, डिवाइड अँड रूल. पण जेव्हा आपण एकत्रित राहतो संगतीमध्ये त्यावेळी माया तितकी शक्तिशाली आपल्यावरती प्रभाव करू शकत नाही. म्हणून ज्याने दीक्षा घेतली, आता तर आपल्याला सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की आता संकट येणार, दीक्षेच्या 1 वर्षापर्यंत आपली खरी टेस्ट घेणार माया, कमीत कमी 1 वर्ष. त्याचं जीवनभर ते टेस्ट राहतेच, पण कमीत कमी जीवनामध्ये पहिलं वर्ष सगळे जे आपले पाहुणे मंडळी किंवा आपले नातेवाईक, आपल्या जवळचे मित्र, परिवार सगळे टेस्ट करून बघणार, हे खातो का, हे नियम तोडतो का. माया टेस्ट करत असते प्रत्येक वेळी. तर त्यामुळे आपल्याला भक्तांचं संघ सानिध्य अगदी आवश्यक आहे आणि फार महत्वाचं आहे. तर आपलं सौभाग्य आहे की माताजींच्या अथक प्रयासामुळे कित्येक वर्षापासून मी बघतो लक्ष्मीप्रिया, विष्णुप्रिया, कित्येक. जेव्हा मी सोलापूरमध्ये असंच गेस्ट म्हणून यायचो तेव्हापासून, तर 2006 मला आठवते, 6-7 मध्ये ज्ञानेश्वर मंदिरामध्ये प्रवचन झालेलं होतं. 15 वर्षापासून 2006-7 मध्ये मी जे ज्ञानेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर, त्या ज्ञानेश्वर विठ्ठल मंदिरामध्ये प्रवचनसाठी आलेले पंढरपूरमध्ये. तर तेव्हापासून हा कन्सिस्टन्सी जो आहे, मी आजच ज्या दैवी शक्ती माताजी म्हणून प्रभुपादांचे शिष्य आहेत, अगदी वरिष्ठ शिष्य आहेत, वृंदावनात राहतात, हिंदी, बंगाली, इंग्लिश, अगदी सरळ साध्या कळणार सुद्धा मी प्रमुख शिष्य येणार, प्रभुपादांचं आसन साफ करणार, फुलं व्यवस्थित करणार, प्रभुपादांचं जे कुशल जर वाकड तिकडं झालेलं असेल ते व्यवस्थित ठेवणार. तर त्या सांगत होत्या
प्रभुपादाने भरपूर गोष्टी आम्हाला स्वतः शिकवल्या. तर प्रभुपादाने एक गोष्ट शिकवली आणि आम्ही प्रभुपादांची सेवा करताना पाहिलं की जर 16 माळा ध्यानपूर्वक जप करून जर आम्ही कोणती सेवा करत असू तर त्याच्यामध्ये चुका होत नव्हत्या. जर 16 माळा जप झाला तर सकाळी लवकर आणि सेवा चालू झाली तर मग काही कष्ट किंवा काही चुका होत नव्हत्या. पण जर जप न करता सेवा करण्याचा प्रयत्न केला तर भरपूर चुका होईल. गुरु महाराजांनी मला हे सांगितलं की जर भक्तांना व्यवस्थित सेवेत लावायचं असेल तर त्यांच्याकडून सगळ्यांकडून साधना करून घ्या. साधना जर ते व्यवस्थित करत असतील तर सेवेमध्ये अडथळे उत्पन्न होणार नाही. जर साधनाच करत नसतील तर मग सेवा काय करणार. त्यामुळे प्रत्येकाने आपापली साधना 16 माळांचा जप 4 नियमांचं पालन दासानुदास बनून सेवा करून आणि आता सुरुवात आहे आणि पहिली आपली परीक्षा आहे जन्माष्टमी. पहिली परीक्षा कोणती आता जन्माष्टमी. दीक्षा झाली शाळा चालू झाली. दीक्षा म्हणजे श्री गणेशा. दीक्षा म्हणजे काय श्री गणेशा किंवा सुरुवात इनिशिएशन द बिगिनिंग. आता जन्माष्टमीची तयारी. दक्षिण भारतात इथं श्रीरंग मंदिर जे आहे श्रीरंग मंदिरामध्ये 365 दिवसापैकी 322 दिवस फेस्टिवल होतो. किती 322 दिवस. आपल्याला एक 10-8 बाय तेच मोठे वाटतात. तर आता लगेच उत्सवांचं सीझन आषाढीपासून चालू झालं. आता येत्या 19 तारखेला बलराम जयंती. त्या अगोदर 5 दिवस झुलन यात्रा. पापमोचनी एकादशी पासून राधा गोविंदांची झुलन यात्रा. झुलन यात्रा बलराम जयंती 19 तारखेपासून भागवत कथा 7 दिवसीय भागवत कथा. श्रावणामध्ये आपल्याला माहित असेल जेव्हा धुंदुकारी तो पापी होता आणि गोकर्णाने धुंदुकारीसाठी जेव्हा वेगळी कथा केली तो श्रावणातला महिना होता. तो महिना क्षमा करा तो महिना आषाढ होता आणि श्रावणामध्ये पुन्हा त्यांनी कथा केली धुंदुकारीने सगळ्या लोकांसाठी. सगळ्यांनी प्रश्न विचारला अरे फक्त धुंदुकारीच भगवत धामात केला आम्ही काय पाप केले. म्हणजे तुम्ही ऐकलं नाही सोडून दिलं. इस कान एका कानातून ऐकून दुसऱ्या कानातून सोडून दिलं. म्हणून त्याने धुंदुकारीने पुन्हा त्या धुंदुकारीचा उद्धार झाल्यानंतर गोकर्णाने श्रावणे मासे श्रावण मासायाम श्रावण महिन्यामध्ये पुन्हा भागवत कथा केली. तर आपण सर्वजण आमंत्रित आहात भागवत कथेमध्ये सेवक म्हणून भागवत कथा यजमान म्हणून किंवा भागवत कथा ऐकण्यासाठी. आणि जर 7 दिवस ध्यानपूर्वक कथा ऐकली मग काय होईल. 25 तारखेला एक मोठं विमान जायची इच्छा आहे की नाही. मला सगळे हसायला नाही जायची. तेवढ्या लवकर प्रभूजी पाठवणार अजून भरपूर कामं लागते. अजून मुलीचं लग्न व्हायचं आहे मुलाचा नातू बघायचा अजून भरपूर आहे. क्वचित जर असं झालं तर किती चांगलं होतं. 19 ते 25 आणि 25 तारखेला रविवारी एक मोठं पुष्पक विमान येईल. नंद आणि सुनंद भगवंतांचे पार्षद आपल्याला घेऊन जाण्यासाठी. तर तो श्रावण महिना आहे. 30 भागवत कथा आहे आणि राधा दामोदरांच्या चरणी आपण ही कथा करणार आहोत. तर प्रत्येक भक्तांची इच्छा असते की आपल्या घरी भागवत व्हावं भागवत कथा व्हावी. आमच्या वडिलांसाठी आजोबांसाठी आजीसाठी पण अशी एकत्रित केलेली आणि मंदिरामध्ये भागवत कथा किती त्यांना सौभाग्य प्राप्त होईल. काल एका युथच्या बरोबर चर्चा करते मी तो म्हणाला प्रभूजी मला माझ्या मित्राचे वडील वारले भेटायला जायचं आहे 25 दिवस झाले. मी म्हटलं त्यांच्यासाठी तुम्ही जप करा आधी आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा ते त्यांना पोचेल. म्हणजे 25 दिवस झाले प्रभूजी आता कसं पोचणार आहे. म्हटलं 25 वर्ष झाले तरी पोचते आपली प्रार्थना. 25 दिवस नाही 25 पिढ्या जरी झाल्या तरी आपली प्रार्थना भगवंत त्या व्यक्तीपर्यंत त्या जीवात्म्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे आपल्याला संधी आहे की अशी भागवत कथा जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावरती आपण करणार आहोत आणि आपल्या सर्वांचं मदत सर्वांची सहकार्य शोभायात्रेमध्ये त्यानंतर सगळ्यांना आमंत्रण देण्यामध्ये नित्य कलेक्शन करण्यामध्ये जन्माष्टमीसाठी. तर प्रत्येकाने आता तर अधिक 10 दीक्षित वाढलेले आहेत तर अधिक शक्ती वाढलेली आहे लक्ष्मीप्रिया गुरुची. तर
पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद आणि आजच्या कार्यक्रमात परवानगी दिल्याबद्दल. माताजींचा कार्यक्रम होता, व्यास पूजा कार्यक्रम. तर सर्वांचा पुन्हा एकदा धन्यवाद आणि पुन्हा आपण कार्यक्रम कंटिन्यू चालू ठेवा. आणि माताजींचा देखील धन्यवाद. इतक्या मोठ्या संख्येनं इतका प्रयास, किती मोठमोठे संकट आले आणि घरची असो किंवा व्यवस्थापनाची असो, कोणी तरी न थांबता त्यांनी असे सगळे लीडर तयार केलेले आहेत आणि त्यांची लिडरशिप तयार सुद्धा झालेली आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री राधा दामोदर की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे.